हे बघा मित्रांनो छोटी पोरगी. छोट्या बाळांसोबत छोटं बनावं लागतंय मित्रांनो. चला चला बरोबर आहे. थांबा मी हॅलो म्हणलं मित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार. तर मित्रांनो, आज आम्ही आले ते पार्क मध्ये बागेत फिरायला. आमचे चिल्लर पार्टी आमचे पोरं आहे तर त्यांना घेऊन आले ते फिरायला. त्यांना आहे ना खूप आनंद होत आहे आणि मज्जा वाटते. तुम्हाला दाखवते मी काय करतात ते तिकडं बागेत आणले फिरायला. बघा तिकडे पोरं. हा तिकडून या एक या. बया मला लय भीती वाटते. अय्यू शिवांश आलाय बाई. ए बाबा, अय्यो त्याला भीती वाटते नाही. मम्मी मी घाबरली ना. हाय दय्या. मित्रांनो एक येतात. तर मित्रांनो बघू शकता, यांना खूप भारी वाटते. आज शाळेची सुट्टी आहे त्यामुळे आता पोरांची मज्जा आहे. बघू शकता. दमाने दादा दमाने. ओ तर मित्रांनो, हे जे सगळं तुम्हाला दिसतेत ना, हे आमचे अजित पवार दादांनी केले. तर मित्रांनो, हे सगळं जे आहे ना बारामतीतले पार्क वगैरे एवढी सुंदर स्वर्गासारखी बारामती बनवून जे गेलेले आहेत आपले अजित पवार साहेब दादा, त्यांनी ही सगळी बारामती एकदम अशी सुंदर हरित बनवून ठेवलेली आहे. आणि ते आज या जगात आपल्या काळाच्या घालघाटीने गेलेले आहेत आपल्याला सोडून. पण इतकं सुंदर सगळं करून गेलेले आहेत. पोरं बघा किती खुश आहेत. त्यांचा सगळ्यांना आशीर्वाद लाभून गेलेले आहेत. पण दादांनी सगळ्यांच्या जीव मनात लावले, आहेत, सगळ्यांना जीव आहेत लावले. दादा अजून सुद्धा. होय, दादा गेले ते मित्रांनो, पण त्यांच्या आठवणी राहिले ते. आणि तुम्हाला सांगते, सगळ्यांना ते जीव लावत होते. मला सुद्धा खूप रडाई आलते मित्रांनो. काय सांगू, मी स्वामी पुढं बसून खूप रडली होती. तरी नंतर एक बातमी आला की दादा जिवंत आहे अजून. तर मी लय खुश झाले. आणि माझे पप्पा युपीचे माझे पप्पा ते काय म्हणत होते की जर दादा जिवंत राहिला ना तर मी खूप खुश होईल, म्हणजे आनंदित राहीन. पण हे काय खरं नाही झालं, सगळं खोटं झालेत आहे ना ते बातमी. तर मित्रांनो चला तुम्हाला दाखवते पोरं काय करतात. भरपूर आहे, दाखव. चला या इकडे. चला आता पुढे. चला इकडे या. इकडे या माझ्याकडे. इकडे या. हे बघा, हे मॅट आहे ना. ओ मॅट आहे ना, हा, मॅट आहे. म्हणजे पोरं पडाव नाही म्हणून. तर मित्रांनो बघा आता पोरं कसं काय खेळतात. एक एक पोरं चाललेत आता. त्याला नाही येणार आहे. हा आता आर्मी मध्ये भरती घेणार अनुस. हो हो. खरंच मित्रांनो खूप भारी वाटते हे बघून. सगळं आहे ना दादाचं आठवण येते. दादाच्या आठवण येते. आता मी म्हणजे लय खुश होती. पण आता हे जे आपल्या इथं पार्क आहे ना, हे ठिकाण आल्यानंतर दादाचेच आठवण येतात. होय, कारण की दादांनी सगळं ही बनवले पोरांसाठी आणि खूप आठवण येतात मित्रांनो. हे सगळं बघून आहे ना तिकडे आहे दादाच्या लक्षात येते. तिकडे आपण बसून बोलू. दोरी धर दादा, दोरी. शाबास. ठीक आहे, पण लाडा इकडे बघ. रिया इकडे बघ. इकडे बघ. हा, उतरा खाली. झूम करा. तर झूम अनुष इकडे बघ. झालं आता पोलीस मध्ये जायचं. हे तसं नाही खेळायचं. पडतील. पडल ती. हा चला घसर. तर चला मित्रांनो पुढच्या ठिकाणी जाऊया. आता पोरं काय खेळतात ते काय माहिती, नुसतं उडी मारतात. बघू आता चला. हे कसं आहे मित्रांनो बघा. बोगदा, भीती वाटतात तरी पोरं खेळतात. पोरांना काही भीती वाटत नाही, त्याला मजा वाटतात.
हे अयो अनुस अनुस लय चालते जोरात बाबा. बघ किती मोठं. रिया रिया पडली अनुस ये वरपर्यंत. धक्का धक्का बघते ना त्याच्यावर वर नाही येते. त्याच्यानं नाही यायचं. कंटाळा आला ते. मग खाऊ खायचं की चला खाऊ खायचं अजून. काय तर मित्रांनो बघा पोरं कशी खायतात आमची. हे बघा हर्षिता. ए लाडू थांब ना ते बाळ आहे ना. हा आणि इकडे आता इकडे मी तुम्हाला सांगतो इकडे या या अनुष. त्याला घसरगुंडी लय आवडते. माझ्याकडनं लाडूकडे. ओके बाळ इकडून खेळायला लागलं तुम्ही द्याय ना त्याला. अनुष टोपी काढ. तिथनं नाही जायचं. अनुष इथनं नको जाऊ. तर मित्रांनो पोरं खेळतात मस्तपैकी. त्यावर आम्ही एक आमचा छोटासा व्हिडिओ आहे तो बनवतो एक 5-6 मिनिटाचा. म्हणजे तुम्हाला पण आनंद होईल तो व्हिडिओ बघितल्यावरती आहे ना. तुमच्यासाठी खास. हा तुम्ही लय रिक्वेस्ट केलं तर लय कमेंट करत होता ना. तो व्हिडिओ दुसरा राहणार आहे. हा व्हिडिओ दुसरा राहणार आहे. तर व्हिडिओ मध्ये असंच बनवून राहा या. तोपर्यंत आम्ही दुसरा व्हिडिओ आमचा शूट करतो मित्रांनो. हो चालतंय. हे बघा मित्रांनो छोटी पोरगी. मग काय? छोट्या बाळांसोबत छोटं बनावं लागतंय मित्रांनो. चला चला बरोबर आहे बरोबर आहे. चप्पल घाला काहीतरी खाऊ घालू यांना. चला आपले तर उपवास आहे. म्हणत होते खिचडी मित्रांनो काय खायचं तुम्हाला. वडापाव. आणि पोरांनो तुम्हाला काय खायचं. हो तुला काय खायचं. तुला काय नको खेळायचंय. आधी खाऊ खावा आणि जोका खेळायचा. जोका खेळायचा ना. मित्रांनो चला आता ह्यांना काहीतरी खाऊ घालतो. काय खायचं रे. ऐ चला काय खायचं. मित्रांनो पोरं खूप आनंदी आहेत. जोका खेळायचंय. चला चला येतो तिथं जम्बो वडापाव आहे. चला तिकडे आले ते जम्बो वडापाव. तर मित्रांनो आहो गेले ते पाणीपुरीच्या प्लेट आणायला. बघा आता काय सांगू तुम्हाला. आज माझा उपवास आहे आणि आहो पाणीपुरी चारतं ते बघून तोंडात पाणी येते. तुम्हाला तर खायचे मला तर काय खायचे नाही. उपवास आहे माझा आणि पप्पाचं. स्पेशल मित्रांनो पोरासाठी. जरा काय लाडा काय हा ह्याच्यात सगळे खावा. अजून आणू आपण. अजून आपण घेऊ. मी चारू का तुला. हे बघा मित्रांनो पाणीपुरी. मित्रांनो आम्हाला आहे उपवास त्यामुळे आम्ही काय पाणीपुरी खाणार खावा खावा. नाही. माझी तर फेवरेट आहे मित्रांनो पाणीपुरी. दमानी खावा दमानी. दमानी खावा. हे चारू का लाडू चारू का. बघू येऊ काय म्हणती. बरं बळ नाही आम्ही चार आहे. दमाई. दमानी खावा ठसक बिस्का लागन.
बारकं बारकं पुरी घ्यायचे ना हो. अहो बारकं बारकं पुरी घ्यायचं होतं हां. तर मित्रांनो आमचा उपवास आहे त्यामुळे आहोंने आणले ते आम्हाला अमोलची लस्सी. अमूल सॉरी. छान आहे. मित्रांनो पोरांना थंड नको पाहिजे नाहीतर घरी जाऊस तर त्यांना शेंबूड येईल, सर्दी होईल. दांडेवाला ज्यूस होय. नाही त्याला हे पाहिजे सर काय म्हणतात त्याला मँगो ज्यूस. तर मित्रांनो पोरांचे पाणीपुरी खाऊन झालेत, आम्ही पण लस्सी प्यालाय. तर आजचं ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. आणि पोरांचं तर आज मजा आहे, खूप एन्जॉय करतात. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्वजण मस्त आणि स्वस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्या. कसं वाटलं तुम्हाला? कसं वाटलं? काय केलं आता? काय खेळलं? मित्रांनो घसरगुंडी खेळल्यात, एन्जॉय केला पोरांनी. आता दुसऱ्या ठिकाणी फिरायला जायचं. तर आता ह्या ब्लॉगला आपण इथंच येत करू आहे का? कारण की लय मोठा व्हिडिओ होईल त्यामुळे 1 पार्ट 2 पार्ट करून असंच आम्ही व्हिडिओ काढत आहे. तर तुम्ही असंच चॅनलवरती बनवून राहा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.